श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. जय श्री हरी. नमस्कार मित्रांनो, सिंह राशीच्या सर्व भाविकांचे स्वामी गुरुकृपा या यूट्यूब परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आषाढी एकादशी ही केवळ उपवास करण्याचा दिवस नसून मन, विचार आणि कर्म यांना नव्याने दिशा देणारा अत्यंत पवित्र आध्यात्मिक क्षण मानला जातो. या पवित्र एकादशीनंतर अनेक जण आपल्या जीवनात नवीन संकल्प करतात, चांगल्या सवयी अंगीकारतात आणि ईश्वराच्या कृपेची मनोभावे प्रार्थना करतात. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा, धैर्य जागवणारा आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रेरणा देणारा ठरू शकतो. त्यामुळे आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण अशा काही आध्यात्मिक, सकारात्मक आणि प्रेरणादायी गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या एकादशीनंतर आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्यास मनाला स्थैर्य, विचारांना योग्य दिशा आणि प्रेरणांना अधिक बळ मिळू शकते. सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता, आत्मविश्वास, मोठे स्वप्न पाहण्याची वृत्ती आणि संकटांना सामोरे जाण्याची ताकद असते. पण कधी कधी हाच आत्मविश्वास अहंकारामध्ये बदलतो. घाईघाईने घेतलेले निर्णय अडथळे निर्माण करतात किंवा रागाच्या भरात बोललेले शब्द नातेसंबंधामध्ये दरावा निर्माण करतात. म्हणूनच या पवित्र काळात स्वतःच्या स्वभावाचा शांतपणे विचार करणे, आपल्या चुका स्वीकारणे आणि नव्या उत्साहाने पुढे जाण्याचा संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. प्रत्येक नवीन सुरुवात ही मनापासून केलेल्या चांगल्या विचारांपासूनच सुरू होते आणि जेव्हा विचार शुद्ध होतात तेव्हा कृतीही योग्य दिशेने घडू लागते. एकादशीनंतर शक्य असल्यास दररोज सकाळी लवकर उठून ईश्वराचे स्मरण करा. आपल्या आईवडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. कोणाचेही मन दुखावणार नाही अशी वाणी वापरण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा कायम ठेवा. कोणालाही मदतीची गरज असेल तर आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान, सेवा, संयम आणि कृतज्ञता या 4 गोष्टी जीवनात सातत्याने जोपासल्या तर मन अधिक शांत राहते आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. या सवयींमुळे निर्णय क्षमता वाढू शकते, नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात आणि मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वासही वाढू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, भाग्य हे फक्त नशिबावर अवलंबून नसते. योग्य विचार, सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम, शिस्त आणि ईश्वरावरील श्रद्धा या गोष्टी एकत्र आल्या तर माणसाच्या जीवनात मोठे परिवर्तन घडू शकते. म्हणूनच या एकादशीनंतर निराशा, भीती, मत्सर, राग आणि नकारात्मक विचार यांचा त्याग करण्याचा प्रयत्न करा. आपल्या देहावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक संकल्पाने करा आणि प्रत्येक संध्याकाळी ईश्वराचे आभार माना. अशा छोट्या पण सातत्यपूर्ण सवयी जीवनात मोठा फरक घडवू शकतात. आजचा या विशेष व्हिडिओमध्ये आपण सिंह राशीच्या व्यक्तींनी एकादशीनंतर कोणत्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे, आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःला अधिक सक्षम कसे बनवावे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनातील संधीचा लाभ कसा घ्यावा याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक मुद्दा तुमच्या दैनंदिन जीवनात प्रेरणा देणारा आणि नवीन उत्साह निर्माण करणारा ठरू शकतो. सिंह राशीच्या प्रिय व्यक्तींनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणत्याही व्यक्तीचे भविष्य केवळ राशीवर अवलंबून नसते. आपल्या विचारांचा, कृतीचा, मेहनतीचा आणि योग्य निर्णयांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. त्यामुळे या एकादशीनंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल करण्याचा संकल्प केला तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, कामावर आणि नातेसंबंधावर दिसून येऊ शकतो.
अनेक वेळा आपण नशीब बदलण्याची वाट पाहत बसतो, पण प्रत्यक्षात बदलाची सुरुवात आपल्या स्वतःच्या मनातून आणि कृतीतून होत असते. म्हणून या पवित्र काळात स्वतःला नव्याने घडवण्याचा निर्धार करा. या एकादशीनंतर शक्य असल्यास प्रत्येक दिवसाची सुरुवात शांत मनाने करा. उठल्यानंतर काही क्षण ईश्वराचे स्मरण करा. आपल्या आईवडिलांना किंवा ज्येष्ठांना नमस्कार करा आणि आजचा दिवस चांगला जावो अशी प्रार्थना करा. दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी झाली तर मनातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. मन शांत असेल तर अधिक योग्य पद्धतीने घेता येतात. सिंह राशीच्या व्यक्ती अनेकदा उत्साहात मोठे निर्णय घेतात, पण काही वेळा संयम ठेवणेही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सर्व बाजूंनी विचार करा. या काळात तुमच्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्या. कठोर शब्द अनेक वर्षांची नाती एका क्षणात दुखावू शकतात. म्हणून शक्य तितके प्रेमाने, संयमाने आणि आदराने बोला. तुमचा स्वभाव प्रभावी आहे. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतात, त्यामुळे तुमचे शब्द प्रेरणा देणारे असावेत, निराशा निर्माण करणारे नाहीत. घरात, कामाच्या ठिकाणी किंवा मित्रांमध्ये शांततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. चांगले शब्द अनेक बंद झालेले मार्ग पुन्हा उघडू शकतात. एकादशीनंतर शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. मदत ही केवळ पैशानेच होत नाही. एखाद्याला योग्य सल्ला देणे, एखाद्याचे मन ऐकून घेणे, अन्नदान करणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, जनावरांची सेवा करणे किंवा वृद्ध व्यक्तींची मदत करणे हे देखील मोठी सेवा मानली जाते. अशा कृतींमुळे मनामध्ये समाधान निर्माण होते आणि समाजाशी आपले नाते अधिक दृढ होते. या काळात तुमच्या आर्थिक बाबतीतही शिस्त ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ ठेवा. अचानक मिळालेल्या पैशांचा अविचाराने वापर करू नका. भविष्यासाठी थोडी बचत करण्याची सवय लावा. आर्थिक नियोजनामुळे अनेक अडचणी टाळता येतात. मेहनतीने कमावलेले पैसे योग्य ठिकाणी वापराल तर त्याचे समाधान वेगळेच असते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर निरोगी असेल तरच मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ऊर्जा मिळते. वेळेवर जेवण, पुरेशी झोप, नियमित चालणे किंवा हलका व्यायाम आणि सकारात्मक विचार या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. तणाव वाढला तर काही वेळ स्वतःसाठी काढा. शांत वातावरणात बसा आणि मन स्थिर करण्याचा प्रयत्न करा. निरोगी शरीर आणि शांत मन हे यशाच्या प्रवासातील सर्वात मोठे साथीदार असतात. ज्या व्यक्तींनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. प्रामाणिकपणा ही अशी संपत्ती आहे जी पैशाने विकत मिळत नाही. कामामध्ये प्रामाणिक राहा. दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या मार्गाचा मोह टाळा. सुरुवातीला योग्य मार्ग कठीण वाटू शकतो, पण दीर्घकाळात तोच अधिक समाधान आणि स्थैर्य देतो. या एकादशीनंतर तुमच्या मनात एखादे मोठे स्वप्न असेल तर त्यासाठी पहिलं पाऊल उचला. योग्य वेळ येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा योग्य तयारी सुरू करा. प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात एका छोट्या प्रयत्नानेच होते. सातत्य, संयम आणि मेहनत या 3 गोष्टी तुमच्या प्रवासाला बळ देतील. स्वतःवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर सतत शिकत राहा आणि अनुभवातून स्वतःला अधिक सक्षम बनवत राहा. सिंह राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुमच्यासाठी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची एक सुंदर संधी ठरू शकतो. ईश्वरावरील श्रद्धा, चांगले विचार, प्रामाणिक प्रयत्न, कुटुंबाचा आदर, समाज प्राप्ती, संवेदनशीलता आणि स्वतःच्या ध्येयासाठी सातत्याने केलेली मेहनत या गोष्टी तुमच्या जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवू शकतात. त्यामुळे या एकादशीनंतर प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू करा. चांगल्या कर्माची साथ सोडू नका आणि कोणतीही अडचण आली तर धैर्याने तिचा सामना करा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल.
कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया पुढील अशाच प्रकारच्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.